हाही आपलं खरं ध्येय आहे आणि त्या दृष्टीने महाप्रबंधक माननीय मिश्र साहेब देखील औरंगाबाद येथून या ठिकाणी उद्घाटन करता आलेत. आम्ही त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. नंदुरबार शाखेचे सहाय्यक महाप्रबंधक वाटेल येणाऱ्या पाहुण्याला किंवा कार्यक्रमात हे काय आम्हाला सगळं मागत बसतात हे द्या ते द्या, परंतु आवश्यक आहे आणि म्हणून तुम्ही 2-3 ज्या मागण्या केल्या खरोखर त्याची आम्ही दखल घेऊ. मला वाटतं की वेरीची जागा सरकारी काहीतरी पाहिजे ते पण तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि मला जास्त आनंद अशासाठी वाटला की त्यांनी ते सगळं लिहिले, पण एका निवेदनात हे सुद्धा लिहिलेलं आहे की जून 17 पर्यंत आम्ही आमचं गाव पूर्णपणे हागणदारी मुक्त करणार आहोत. याबद्दल त्यांचं खरं काय की आपण आपलं गाव हे हागणदारी मुक्त केलं पाहिजे. याच्यावर मी मुद्दाम जास्त वेळ का घेतला कारण हे फार महत्वाचं. जरी बँकेचं उद्घाटन असलं तरी सुद्धा कुठल्याही कार्यक्रमात सांगितलं पाहिजे एवढा विषय. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यामध्ये काही जिल्हे असे आहेत की ते आपले एकच गरीब लोक तिथे आहेत तरी सुद्धा ते हागणदारी मुक्त झालेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा आहे, छोटा जिल्हा, गोव्याच्या जवळ कोकणामध्ये पूर्ण हागणदारी मुक्त झालेला आहे. तुम्ही जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फिरलात डोंगर दऱ्यामध्ये एक माणूस, एक म्हणतोय मी 2 पण नाही, एकही माणूस तुम्हाला असा दिसणार नाही की जो बाहेर संडासला चाललेला आहे. किती मोठी क्रांती आहे. कोल्हापूर जिल्हा पण साहेब मला वाटतं होतो आहे, सातारा होतो आहे, मोठे मोठे जिल्हे ते पण आपले नाव काढणार, तुमचा बॅलन्स तिथे बघणार. तेव्हा काळ किती पुढे गेलेला आहे हे बघायला सुद्धा खरोखर आनंद वाटला. आणि तुमच्या गावामध्ये जसं नायडू साहेबांनी सांगितलं किंवा सीओ साहेबांनी सांगितलं की आपल्याला पुढे जायचं याच्यावर समाधान मानायचं नाही आहे की ठीक आहे कॉम्प्युटर आहे आपण बसलो, AC सुद्धा ब्रँच होईल कदाचित काही दिवसांनी, याच्यात आपल्याला आनंद नाही. आपण पुढे गेलं पाहिजे. पुढे गेलं पाहिजे म्हणजे पुढे जायचे अनेक मार्ग आहेत बँकेला, समाजाला की आता कॅशलेस आपण म्हणतो, आपण कॅशलेस झालं पाहिजे. कशासाठी पैसे घेऊन करायचं. पूर्वी आपण बघायचो की ज्याच्या खिशामध्ये जास्त नोटा त्या माणसाला आपण फार मोठा असं म्हणायचो की नाही, किंवा त्याच्या खिशात फार नोटा आहेत वगैरे. आता उलट झालेलं, ज्याच्या खिशामध्ये नोटा तो सगळ्यात जास्त अडाणी माणूस असं समजायला हरकत. की त्याला काही कळतच नाही, तो पुढे गेलाच नाही, तो मागेच राहिला. याचं कारण असं आहे की नोटा घेऊन कुठे फिरणार आहात, तो काळ संपलेला आहे. आणि आता आपल्याला जसं साहेबांनी सांगितलं, सीओ साहेबांनी की ई-बँकिंग आहे, मोबाईल आहे, मोबाईलवरती सगळं होतं. मोबाईलवरती तुम्हाला सगळंच बघायला मिळतं, तुमचा बॅलन्स किती बघायला मिळतो. एखाद्याला पैसे ट्रान्सफर करायचे झाले तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. काय गरज आहे बँकेत जाण्याची आणि खिशामध्ये नोटा सांभाळण्याची. त्यात सिक्युरिटी सुद्धा नाही. बऱ्याचदा आपण पैसे घेऊन फिरतो, एखाद्याने खिसा मारला संपला विषय. तुमच्या खात्याचा खिसा कोणी मारतो का? मारू शकत नाही. खात्यातले पैसे कोणी तुमच्याशिवाय काढू शकत नाही, तुम्ही ठरवलं तरच काढू शकता. त्यामुळे ही फार मोठी क्रांती आहे. कॅशलेस म्हणजे काही सरकारसाठी नाही आहे. आपण म्हणतो की आम्हाला तुम्ही असं सांगता, आम्हाला कसं शक्य आहे, मग आपण अडचणी सांगतो. अडचणी आहेत, खरे आहेत. कॅशलेस लगेच होऊ शकत नाही. आपण अनेक गोष्टी, शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, प्रत्येक जणांना काही तुम्ही चेक देऊ शकत नाही, प्रत्येकाचं काही ई-बँकिंग नाही आहे. परंतु आपण जर या गतीने पुढे गेलो तर मला खात्री आहे की एक दिवस शेतमजूर सुद्धा ई-बँकिंग करणार आहे. काही त्याच्यामध्ये अवघड आणि केलं पाहिजे. आपण जे म्हणतो की फार सुशिक्षित माणसानेच केलं असं काही नाही, काय अवघड आहे. जिल्हा परिषदच्या आवारात जातात, कार्यालयात जातात. आमचे देशमुख साहेब देखील अशाच कामात गर्क असतात आणि कामाची सोडवणूक करण्यात प्रयत्न असतात. त्यांनी देखील या ठिकाणी येऊन या उद्घाटन कार्यक्रमाला त्यांचा लाभ मिळाला त्याबद्दल आम्ही देखील त्यांचे या ठिकाणी आभार ऋण व्यक्त करतो.